जे स्पीकर इतकं चांगलं बोललेत की मला खरं त्यांनी बोलायला काही ठेवलंच नाहीये। डॉक्टर मदन फडणीस म्हणाले की डॉक्टर उनकुल्यांना 1800 कॅलरी पुरे होतील, पण मी 2500 कॅलरी खाल्ल्या तरी मला फरक नाही पडत, कारण मी रेग्युलर सूर्यनमस्कार करतो। गेली 40 वर्ष मी योग साधना करतोय, सूर्यनमस्कार करतोय। आत्ताशी 40 वर्ष झाली आहेत। खूप मोठा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टरांची एक गोळी सुद्धा मी आजपर्यंत खाल्लेली नाही, खायची गरज नाही। मलाही ताणतणाव असतो, फॅमिली लाईफ आहे, माझ्याही घरात कुटुंब आहे, त्यामुळे ताणतणाव आलाच। पण ह्या तणावग्रस्त लाईफमध्ये कसं जगायचं, माझ्या जीवनाचा दर्जा मी माझ्या आजूबाजूची मंडळी नाही, हे सांगणारं जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे। आजकाल मेडिकल ट्रीटमेंट इतकी कॉस्टली झालेली आहे। पूर्वी आपण त्याला मेडिकल केअर सिस्टीम म्हणत होतो, ती आता मेडिकल स्केअर सिस्टीम झालेली। औषधं आणि पैसा यांना नक्कीच लिमिटेशन्स आहेत, पण एक गोष्ट नक्कीच की लोकांना हे कळलंच पाहिजे की औषधं, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन याला निश्चित व्हॅलिड अल्टरनेटिव्स आहेतच। देर आर व्हॅलिड अल्टरनेटिव्स टू ड्रग्स, रेडिएशन आणि सर्जरी। याचा अर्थ मॉडर्न मेडिसिन, ॲलोपॅथी वाईट आहे असं अजिबात नाही। आग लागली तर विझण्याचं काम मॉडर्न मेडिसिन, ॲलोपॅथी नक्कीच करतं, पण परत आग लागू नये म्हणून काय, आणि आग लागल्यानंतर त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात त्याचं काय, ह्याचं नियोजन करणारं जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे, जे 500 BC म्हणजे ख्रिस्त जन्माला यायच्या आधी लिहिलं गेलेलं जे शास्त्र आहे ते आज 21व्या शतकात सुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याची डिमांड वाढतीये। परवा तुम्ही पेपरमध्ये जर बघितलं असेल, 22 जून हा पृथ्वी तलावरचा सगळ्यात मोठा दिवस। न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला हजारो लोक योगासनं करताना तुम्हाला दिसतील। पाश्चिमात्य देशांमध्ये ज्यावेळी मी सर्वप्रथम 1980 साली पॅरिसला गेलो योग शिकवायला, माझ्या असं लक्षात आलं की ज्या देशांमध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे, जे देश चंद्रावर आणि मंगळावर पोचलेले आहेत, मटेरियल, प्लेजर्स, कम्फर्ट ज्यांच्याकडे एवढे आहेत, एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, मग अशा लोकांना योगशास्त्र का पाहिजे हे अगदी समजावून घेण्यासारखं आहे। भारतामध्ये जो लोकांचा दृष्टिकोन आहे योगशास्त्राकडे बघण्याचा, तो म्हणजे मला काहीतरी झालेली आहे, मला शुगर आटोक्यात आणायची आहे, मला ब्लड प्रेशर झालेलं आहे, पाठ दुखतीये, कंबर दुखतीये, पचनाच्या तक्रारी आहेत, म्हणून आमच्याकडे येणारे 99% लोक असतात। परवाच एक 80 वर्षाची गृहस्थ आले, म्हणाले योगासनं शिकायची। म्हटलं का हो? नातवाचं नातू बघूनच मुक्का मालवणार, हे ड्रीम आहे। मग जर नातवाचं नातू बघायचा असेल तर उत्तम शारीरिक आरोग्य पाहिजेच। पाश्चिमात्य देशांमध्ये योगशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक सुप्त स्वप्न असतं आणि ते म्हणजे माझा शेवट गोड व्हावा। कोणाला वाटत नाही शेवट गोड होऊ नये, शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्यपूर्ण आयुष्य जगायला मिळावं, कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये आणि शेवट गोड व्हावा, ह्याच्यासाठी योगशास्त्र आहे।
खरं म्हणजे व्याधीमुक्ती, रोगमुक्ती हा आमचा विषयच नाही की कंबर दुखतीये, पाठ दुखतीये म्हणून मी सूर्यनमस्कार करीन. त्याच्यासाठी जरी योगशास्त्र असलं तरी खरा विषय तो नाहीच आहे. खरा विषय असा आहे की शेवटच्या श्वासापर्यंत माझं उत्तम शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक आरोग्य कसं चांगलं राहील हा बेसिक योगशास्त्राचा मुद्दा आहे. कारण ज्या माध्यमांमधनं आपण जीवनाचा आनंद घेत असतो, जीवन उपभोगत असतो, ती माध्यमं जर कार्यक्षम आणि सक्षम नसतील तर आपल्याला व्याधी किंवा रोग होणारच. आणि ती माध्यमं म्हणजेच शरीर, मन आणि बुद्धी. ईश्वराने आपल्याला एक ॲटोमॅटिक शरीर दिलेलं आहे, पण ते आपल्या आईवडिलांकडनं आपल्याला फुकट मिळतं म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आणि त्याच्याबरोबर आपल्याला ईश्वराने इच्छाशक्ती नावाची एक अगम्य शक्ती दिलेली. ॲटोमॅटिक बॉडी म्हणजे काय? मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय. मी ऑफिसमध्ये काम करतोय, मी ड्राईव्ह करतोय, मी झोपलेलो आहे, मी जेवतोय, मी विचार करतोय. हे सगळं चालू असताना माझ्या शरीरातली सगळी कार्य चालू आहेत. माझे अनेक ऑर्गन्स, माझे अनेक सिस्टीम्स निमूटपणे काम करतायत. मी झोपलेलो आहे, माझं हृदय, माझी किडनी, माझा ब्रेन, माझे लंग्स, माझी लिव्हर हे सगळे काम करतायत. मी झोपलोय तरी ते माझ्यासाठी काम करतायत. मला एक ॲटोमॅटिक शरीर दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर ईश्वराने आपल्याला एक इच्छाशक्ती नावाची एक अगम्य शक्ती दिलेली आहे, जी प्राण्यांनाही दिलेली नाही, ती ईश्वरालाही दिलेली नाही, ती फक्त मनुष्यालाच दिलेली आहे. ह्या इच्छाशक्तीचा वापर करून उत्तम आरोग्य कसं मिळवायचं, करिअरमध्ये त्याचा कसा उपयोग करायचा आणि माझ्या जीवनाचा दर्जा मी कसा उंचावीन हे सांगणारं जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे. ते आता आपण सूर्यनमस्काराच्या वेळी बघणारच आहोत की इच्छाशक्ती आपण कशी वापरायची. हे जे ॲटोमॅटिक शरीर आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे एक फार मोठी फार्मसी आहे. मी झोपलेलो आहे, माझ्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मिती होतीये, माझ्या लिव्हरमध्ये कोलेस्टेरॉलची निर्मिती होतीये, जेवायच्या आधी अर्धा तास माझ्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडची निर्मिती होतीये, पेन किलर्स माझ्या शरीरात तयार होत आहेत, ड्युरेटिक्स तयार होत आहेत, स्लिपिंग पिल्स तयार होत आहेत, अनेक प्रकारचे केमिकल्स तयार होत आहेत, ज्युसेस तयार होत आहेत. ही एक फार्मसी ईश्वराने आपल्याला दिलेली. ही फार्मसी हेल्दी कशी बनवायची, एक्सटर्नल सप्लिमेंटची तुम्हाला गरजच लागणार नाही, इतकी ही फार्मसी तुमचं शरीर तुम्हाला उत्तम साथ देऊ शकतं. पण त्याच्यासाठी काही नियम आहेत आणि ते नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत. ती नियम सांगणारं जीवनशैलीमध्ये कसा बदल करायचा. आत्ता डॉक्टर मदन फडणीसांनी भगवद्गीतेमधला श्लोक सांगितला, युक्त आहार विहारस्य. युक्त आहार आणि युक्त विहार कसा पाहिजे ते जर आपण शिकून घेतलं तर सहसा आपल्याला औषधांवर अवलंबून राहायची वेळ येत नाही, असा जगभरातल्या लोकांचा अनुभव आहे. म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये योगशास्त्राचा जो प्रचार झालेला आहे त्यांचा योगशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. डॉक्टर फडणीस हेही म्हणाले की जोपर्यंत आपण स्वस्थ चित्त होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वास्थ्य लाभणार नाही. नाडीचे ठोके मी तुम्हाला 6 किंवा 7 पॉईंट्स असे सांगतो की ज्यांनी तुम्हाला उत्तम आरोग्य मिळेल. पहिली गोष्ट, संध्याकाळी घरी गेल्यानंतर झोपण्यापूर्वी माझे नाडीचे ठोके जर 72 असतील तर ते निदान 60 तरी पाहिजेत, निदान ते 80च्या पुढे गेले नाही पाहिजेत. मध्ये मी एक पेशंट बघितला एका हॉस्पिटलमध्ये, त्याचे नाडीचे ठोके 120 वेळा पडत होते. म्हणजे त्याचं हृदय 120 वेळा आकुंचन पावत होतं. आउटपुट तोच 5 लिटर ब्लड पर मिनिट. एक साधा ऑर्गन घेऊयात, शरीरातलं एक हृदय हा एक अवयव आपण घेऊयात. इथे डावीकडे ते हृदय बसवलेलं असतं, त्याचं वजन आहे 100 ग्रॅम, बंद मुठी एवढं ते आहे आणि ते दर मिनिटाला 5 लिटर ब्लड पंप करत असतं. काही लोकांचं हृदय थोडं उजव्या बाजूला असतं, त्याला आम्ही म्हणतो उलट्या काळजाचा माणूस. कधी कधी फ्लेक्सवर आपल्याला असे लोक त्यांचे फोटो बघायला मिळतात.
तर हे जे आपलं हृदय आहे, मिनिटाला 5 लिटर ब्लड म्हणजे 24 तासामध्ये हे हृदय 7 ते 8 हजार लिटर ब्लड पंप करतं. तुम्हाला जर म्हटलं विहिरीवर बसा आणि 8,000 लिटर पाणी पंप करा, तर कदाचित दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. एक हृदय, एक ऑर्गन, 400 ग्रॅम वजन, ते सतत कार्यरत असतं. ते जर म्हणालं की मी आलोच जाऊन 1 मिनिटात, तर फोटो भिंतीला लागेल हार घातलेला दुसऱ्या दिवशी. मध्ये एका पेठेमध्ये मी गेलो होतो, तिथे त्या गृहस्थांचा हार घालूनच फोटो काढला होता. म्हणजे दरवर्षी हार घालायची कटकट नाही. मी त्यांना म्हटलं हा असा कसा काय फोटो, लग्नातला फोटो आहे का? नाही म्हणे, ते गेले तेव्हाच हार घातला आणि फोटो काढला. म्हणजे दरवर्षी हार घालायची पण कटकट नाही. हृदयात, आपल्या हृदयामध्ये जे परिवर्तन होत असतं, आपल्या हृदयाचं जे कार्य चालू असतं, ते बऱ्याच वेळी आपल्या मनावर अवलंबून असतं. जर माझे नाडीचे टोके संध्याकाळी घरी गेल्यावर 80च्या पुढे असतील, तर मला काहीतरी व्याधी होणारच आहे. माझं ब्लड प्रेशर संध्याकाळी 80-120 पाहिजे, जे तुम्ही घरी चेक करू शकता. नाडीचे टोके 60-65 पाहिजे, तेही तुम्ही घरी चेक करू शकता. नाडीचे ठोके कमी आहेत याचा अर्थ हृदयाचे ठोके पण कमी आहेत. तुमचा श्वासप्रश्वासाचा प्रति मिनिटाचा दर 8 किंवा 10 पाहिजे. अंथरुणावर पडल्याबरोबर तुम्हाला झोप लागायला पाहिजे. योग्य वेळी भूक लागायला पाहिजे. आम्ही त्याला म्हणतो ईट वेल, स्लीप वेल, शीट वेल. सकाळी टॉयलेटला साफ व्हायला पाहिजे. ह्या 7-8 गोष्टी जरी तुमच्याकडे असतील, तर याचा अर्थ तुमचं आरोग्य चांगलं आहेच. मग या 7-8 गोष्टी कशा मिळवायच्या ते सांगणारं जे शास्त्र आहे, ते आज आपण इथे काही सूर्यनमस्काराचं लाईव्ह डेमो बघणार आहोत. हे सूर्यनमस्कार काय चीज आहे, आज अख्ख्या जगामध्ये याचा प्रचार झालेला आहे. जर्मनीमध्ये बॉन आणि कलोन ह्या 2 गावांच्या मध्ये एक इन्स्टिट्यूट आहे. तिथे असं संशोधन चाललंय की मुलींनी जर त्यांची ज्यावेळी ऋतुकाल चालू होतो, त्यांची ज्यावेळी मेन्सेस चालू होतात, त्यावेळी जर तरुण मुलींनी सूर्यनमस्कार घातले, तर ऋतुकाल समाप्तीच्या वेळी, मेनोपॉजच्या वेळी त्यांचे 80% प्रॉब्लेम येत नाहीत. हे आता जर्मन लोक आपल्याला सांगायला लागले. मग मुलं असतील, करिअर करणाऱ्या बायका असतील, सगळ्यांनी सूर्यनमस्कार घालायला पाहिजे. कारण हा एक असा व्यायाम आहे, तो 5 in 1 आहे. ह्याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. तो एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. तुम्ही जर सूर्यनमस्कार आज डेमॉन्स्ट्रेशन करताना बघाल, तर तुम्ही जर सूर्यनमस्कार भरभर घातले, तर तो एक एरोबिक नावाचा प्रकार, व्यायाम प्रकारच आहे. तुम्हाला कुठेही माझ्या बॉडीवर एक्सेस फॅट दिसतंय का? की पुढे एक मोठं कलिंगड आलंय, माझ्या मांड्या सुजल्यात, दंड सुजलेत, सीट मोठं आहे, पोट मोठं आहे. मी बरेच पुरुष बघतो, वयाच्या 40व्या वर्षानंतर ते असे उभे असतात, प्रेग्नंट बाईसारखे. ऑलवेज प्रेग्नंट, डिलिव्हरीच कधी होत नाही. एकतर मी माणूस बघितला की त्यांनी बूट कुठले घातलेत हेही त्याला बघता येत नाही, एवढं मोठं पोट आहे. एकदा एक व्यक्ती माझ्या घरात आली, त्यांचं पोट आधी घरात आलं, मग ते घरात आले. मग इतकी ऑबेसिटी वाढलेली, इतकं प्रचंड प्रमाणात लोकांचं वजन वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पाठीच्या दुखण्यापासून ब्लड प्रेशरपर्यंत, मधुमेहापर्यंत ह्या सगळ्या व्याधी तुम्हाला होणारच आहेत. हे सांगायला वेगळं वैद्यकीय नॉलेजची काही आवश्यकता नाही. तुम्ही सूर्यनमस्कार करा, यू विल बी फिट, यू विल नॉट बी फॅट. मी नेहमी सांगतो की बाईंनी लग्नात शिवलेला ड्रेस आणि पुरुषांनी लग्नात शिवलेला कोट जर 20 वर्षांनी होत असेल, तर समजायचं आपली तब्येत चांगली आहे. नाहीतर लवंगी मिरचीची ढोबळी मिरची व्हायला वेळ लागत नाही, आणि ती एकदा ढोबळी झाली की परत लवंगी होत नाही. आणि त्यामुळे आमचे धंदे जोरात चालतात. तर सूर्यनमस्कार जर तुम्ही काढले, तर ज्याला BMI म्हणतात, बॉडी मास इंडेक्स, जो 25च्या आत पाहिजे, तो तुम्ही मेंटेन करू शकता. इट्स अ व्हेरी गुड वे ऑफ एक्सरसाइज. नंबर 2, त्याच्यामध्ये एका सूर्यनमस्कारामध्ये 10 योगासनं फ्री आहेत. आपण लक्ष्मी रोडला फिरायला गेल्यावर किंवा मार्केटिंगला गेल्यावर म्हणतो एकावर एक काही फ्री आहे का? आमच्या सूर्यनमस्कारामध्ये एकावर एक 10 योगासनं फ्री आहेत.
आमचं लग्न ठरलं त्यावेळी स्कीम नव्हती एकावर एक फ्री, तर ती 10 योगासनं तुम्हाला एका सूर्यनमस्कारामध्ये मिळतील. तुम्ही त्याच्याबरोबर प्राणायाम करू शकता. नंबर 3 तुम्ही प्राणायाम करू शकता सूर्यनमस्कारामध्ये. नंबर 4 ते मंत्र इतके पॉवरफुल आहेत सूर्यनमस्काराचे की हल्ली डिमेन्शियाचा प्रमाण खूप वाढलंय, म्हणजे विस्मरण, मेमरी. हे जे मंत्र आहेत, ह्या मंत्रांमुळे तुमचं मेमरी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. इतके पॉवरफुल सूर्यनमस्कारातले मंत्र आहेत. आणि जर तुम्ही सूर्यनमस्कार उन्हामध्ये घातले तर तुम्हाला व्हिटॅमिन डी चक्कटफू मिळेल. पुण्यामध्ये हेही खूप आवडतं, फ्री आहे का, एकावर एक फ्री आहे का, चक्कटफू काय आहे का, असं सगळं तुम्हाला सूर्यनमस्कारामध्ये मिळेल. जागा किती लागते तर 2.5 फूट ते 6 फूट एवढी फक्त जागा लागते तुम्हाला. भारी कपडे लागतात का तर अजिबात कुठलेही भारी कपडे लागत नाहीत. एक चड्डी असली तरी पुरे होती, ती नाईलाजानी घालावी लागते. तेव्हा फक्त चड्डीवर सूर्यनमस्कार करतात, भारी कपडे लागत नाहीत, कुठलीही अवजारं तुम्हाला लागत नाहीत. 10 मिनिटामध्ये 20 सूर्यनमस्कार होऊ शकतात. जर तुमच्याकडे 10 मिनिटंही तुमच्या स्वतःसाठी नसतील तर यू विल डेफिनेटली सफर इन लाईफ. असा अत्यंत सुंदर प्रकार आहे. आज आपण त्याचं लाईव्ह डेमो बघणार आहोत. तुम्ही जर हे सूर्यनमस्कार अर्थातच तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच हे सूर्यनमस्कार शिकायचे. कारण जर तुम्हाला काही व्याधी असतील, तुमचं कंबर खूप दुखत असेल, तुमचे गुडघे दुखत असतील, तुम्हाला एकच किडनी असेल किंवा तुमची किडनी फेल्युअर होत असेल, तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल, तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल, ॲसिडिटी असेल, तुम्हाला पचनाच्या काही तक्रारी असतील, ह्या सगळ्या तक्रारींचं निवारण जर करायचं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला तज्ज्ञ योग शिक्षकाचीच गरज आहे. तुम्ही आता घरी जाऊन लगेच सूर्यनमस्कार घालू नका, नाही तर आमची इन्स्टिट्यूट पण चालणार नाही, पुस्तकं खपणार नाहीत. आज तुम्ही हे लाईव्ह डेमो बघा. ते डेमो बघत असताना मी तुम्हाला त्याच्या आणखीन काही गोष्टी सांगीन ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपली जी ह्युमन बॉडी आहे, इट्स अ मार्क ऑफ इंजिनिअरिंग. तुम्ही जर तुमचं स्केलेटन जर बघितलं, तुमचा हाडांचा सापळा जर तुम्ही बघितला, इट्स अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ इंजिनिअरिंग प्रोसेस. इट्स अ मार्वल ऑफ इंजिनिअरिंग. तुमची हाडं जी आहेत ही तुमच्या शरीरातली सगळ्यात बिझी असलेली ऑर्गन्स आहेत. देर आर नो सच थिंग्स एज लेझी बोन्स. तुम्हाला माहिती आहे तुमची हाडं काय तयार करतात? आपल्याला फक्त कोल्हापूरचा पांढरा आणि तांबडा रस्ता माहिती आहे, पण आपली हाडं 24 तास बिझी असतात आणि ते पांढऱ्या आणि तांबड्या ब्लड पेशी म्हणजे रक्तपेशी तयार करत असतात. आणि आपल्या सांध्यांना चालवणारे आपले स्नायू असतात. त्यामुळे जर आपल्याला फ्लेक्झिबल बॉडी हवी असेल, लवचिकता हवी असेल, स्टॅमिना हवा असेल, दमश्वास हवा असेल, स्टॅमिना आणि दमश्वास ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. स्टॅमिना आणि एन्ड्युरन्स ह्या 2 गोष्टी तुम्हाला हव्या असतील, फ्लेक्झिबिलिटी हवी असेल, इन्फेक्शन किंवा जंतूंमुळे होणारा प्रादुर्भाव ह्याच्यामुळे जे रोग होतात त्याच्यासाठी आपल्याला उत्तम रोगप्रतिकार शक्ती पाहिजे. नवीन नवीन अनेक आजार स्वाईन फ्लूसारखे यायला लागलेले आहेत. तुमचं VO2 मॅक्स म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर पाहिजे, त्याला VO2 मॅक्स असं म्हणतात. त्याच्यासाठी सूर्यनमस्कारातले प्राणायाम तुम्हाला मदत करेल. तुम्ही आमच्या सेनापती बापट रोडवर जर येऊन बघितलं आणि हनुमान टेकडीवर संध्याकाळी 6 वाजता उभे राहिलात तर एक 15 फुटाचा काळा ढग रस्त्यापासून वर तयार झालेला असतो आणि त्या प्रदूषणाच्या काळ्या ढगामधनं आपण वावरत असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती प्रदूषण जात असेल. आमच्या घरामध्ये जर TV सकाळी पुसला तर संध्याकाळी जर तो पाहिला तर त्याच्यावर धूळ आलेली असते टीव्हीवर. आपल्या या लंग्समध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये किती प्रदूषण गेलेलं आहे, किती घाण गेलेली आहे, ती आपण कधी बाहेर काढणार? जोपर्यंत आपण दीर्घ श्वसन प्राणायाम करत नाही तोपर्यंत हे कधीच बाहेर येणार नाही. आपल्या आजूबाजूला स्मोकर्स म्हणजे सिगरेट ओढणारे असतात. आपण AC रूममध्ये काम करतो, AC गाडीमध्ये प्रवास करतो, AC बेडरूममध्ये झोपतो. आपल्याला फ्रेश हवा कुठं मिळते? मला आठवतं 1970 साली मी ज्यावेळी पहिली ॲम्बॅसिडर घेतली मार्क 3, त्यावेळी त्याला पॉवर विंडो आणि पॉवर स्टेअरिंग नव्हतं. बिईंग अ यंग, आजही मी तरुण आहे पण त्यावेळी बराच तरुण होतो. आय वॉज अ यंग ड्रायव्हर इन द हाऊस. दरवेळी घरातले लोक गाडीमध्ये बसले
की त्या सगळ्या चारही दरवाजांच्या काचा मला खाली घ्याव्या लागायच्या आणि घरातले लोक उठून गाडीतनं बाहेर गेले की त्या चारही दरवाजांच्या काचा वर घ्यावा लागायच्या. इट वॉज अ ग्रेट एक्झरसाइज. दिवसातनं 3 वेळा त्या 4 काचा वर घ्यायच्या, 4 काचा खाली घ्यायच्या. गिअर बदलताना पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर, रिव्हर्स. माझ्या ह्या खांद्याच्या, माझ्या ह्या टेनिस एल्बो, गोल्फ एल्बो, कार्पेल टनेल इथे जे हजारो सांधे आहेत, नसा आहेत, स्नायू आहेत, त्यांच्या इतक्या हालचाली व्हायच्या, त्या सगळं गेलेलं आहे. 2 जिने चढायला आपल्याला लिफ्ट लागते, ऑटोमॅटिक गाडी लागते. वी हॅव लॉस्ट रग्ड रेझिस्टन्स ऑफ आवर फोरफादर्स. आपले जे पूर्वज आहेत त्यांची जी इम्युनिटी होती, रोगप्रतिकार शक्ती, ती आपण गमावून बसलेलो आहे. सो वी हॅव फॉरगॉटन ऋषीज ॲडवाइस दॅट इट इज पॉसिबल टू डाय इन अ गुड हेल्थ. गुड हेल्थ असताना मरण येणं हे आपल्या हातामध्ये आहे. वी शुड बी सराउंडेड बाय स्पिरिच्युअल केअर ॲट द एंड ऑफ द लाईफ, नॉट मेडिकल केअर. आयुष्याच्या शेवटी आपल्या आजूबाजूला स्पिरिच्युअल केअर, मेडिकल नाही. आय एम नॉट अगेन्स्ट मेडिकल ट्रीटमेंट. इथे जर कोणाचा पाय मोडला आत्ता तर हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिकल ट्रीटमेंट घ्यावीच लागेल, पेन किलर घ्याव्याच लागतील. कोणाला जर इथे हृदयाचा झटका आला तर तुम्ही प्राणायाम योगासन नाही करू शकत. तुम्हाला जाऊन एन्जिओग्राफी करून, एन्जिओप्लास्टी करून बायपास करावीच लागेल. आणि ज्या पेशंटला डॉक्टर सांगतो अरे सिंहगड बादली चढू नको, जिने चढू नको, ते आमचे पेशंट सिंहगड चढून येतात. इथपर्यंत रिझल्ट आलेले आहेत. आणि याला कारण योगासनं, व्यायाम, प्राणायाम आणि ऑफकोर्स हेल्दी डाएट. कित्येक पेशंटला नॅचरल बायपास झालेला आहे. नॅचरल बायपास म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या ज्या ब्लॉक झालेल्या असतात त्याच्या आजूबाजूला नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. अशी ईश्वराने एक देणगी आपल्याला दिलेली आहे. पण हे केव्हा होईल? देरे हरी खाटल्यावरी नाही. त्याच्यासाठी तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे, योगासनं करायला पाहिजे, सूर्यनमस्कार करायला. नॅचरल बायपास तुमच्या हृदयाच्या रोहिण्यांच्या आजूबाजूला नॅचरल बायपास तयार होईल. तुमचं वजन आटोक्यात राहील. यू विल एन्जॉय लाईफ मोर. मी डॉक्टर फडणीस मागाशी म्हणाले उंकोल्यांना 1800 कॅलरी पण चालतील. मी 2500 कॅलरी खाल्ल्या तरी मला काही नाही होत. शेवटी पापेचं पितरच. कारण मी पुढे 2-3 दिवस कॉम्पन्सेट करतो, भरपूर सूर्यनमस्कार करतो. पण आपले फूड हॅबिट्स मोबाईलसारखे आहेत. इनकमिंग फ्री, आउटगोईंग प्रॉब्लेम. मग दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम होतो, कारण इनकमिंग फ्री आहे ना, खायचं, भरपूर खायचं. मग दुसऱ्या दिवशी मिस कॉल देत बसायचं विथ अ डिफरंट रिंगटोन, नाही का? अशा तर आपले फूड हॅबिट्स आहेत. व्यायामाचा अभाव, वजन वाढतंच आहे. तेव्हा आपल्याला हा समतोल साधायला पाहिजे की आपले फूड हॅबिट्स. परवा मी एका बुफे डिनरला गेलो होतो. माझ्या शेजारी एक माझ्यापेक्षा हडकुळी व्यक्ती 1 तास जेवत होती. 3 वेळा ताट फुल गच्च ताट भरून आणलं 3 वेळा. कुठं गेलं असेल गॉड नोज, कारण इनकमिंग वॉज फ्री. ते बघून मला नॉशी आला, मी खायचं थांबवलं. त्यामुळे ह्या सगळ्याचा संतुलन साधण्याचं जे शास्त्र आहे, योगश्य चित्तवृत्ती निरोधा आणि योगश्य दुःखवृत्ती निरोधा, हे दोन्ही आपल्याच हातात आहे. आता बघूयात आपण थोडा लाईव्ह डेमो. आमच्या पुणे हॉस्पिटलचे काही पेशंट्स आणि आमच्या कैवल्य योग इन्स्टिट्यूटचे काही स्टुडंट्स तुम्हाला इथे सूर्यनमस्काराची प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन्स करून दाखवतील, ती आपण बघूयात. सो आय विल इन्व्हाइट ऑल माय गँग टू कम हिअर. आणि ते सूर्यनमस्कार करत असताना त्याचे फायदे पण मी तुम्हाला वेळोवेळी सांगेनच. आणि इथे मिस्टर जाधव म्हणून आहेत, गेले 10 वर्ष माझ्याकडे येतात पुणे हॉस्पिटलला. आणि तुम्ही त्यांचे सूर्यनमस्कार बघा. माझ्याकडे एक डॉक्टर मिसेस खोत नावाच्या बाई येतात. त्या स्वतः गायनाकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी 80व्या वर्षी सूर्यनमस्कार शिकायला सुरुवात केली आणि त्या आता वय वर्ष 90, त्या 15 सूर्यनमस्कार घालतात. मला जमणारच नाही, हा एक मेंटल ब्लॉक असतो, मेंटल ब्लॉक. मला कसं जमेल, माझं पोट वाढलेलं आहे, माझं वजन वाढलेलं. तर तो पहिला मेंटल ब्लॉक तुम्ही काढून टाका. आणि हे सूर्यनमस्कार किती सुंदर आहेत बघा. 2.5 फूट ते 6 फूट एवढीच त्याला जागा लागते. एक छोटीशी मॅट असेल तर हे सूर्यनमस्कार कुठेही तुम्ही करू शकता. पहिली जी आहे नमस्कार मुद्रा, ही नमस्कार मुद्रा आहे. ह्याला नमस्कार मुद्रा म्हणतात. हे दोन्ही हात जमिनीला असे समांतर ठेवलेले आहेत. खांद्याची पाती आत घेतलेली आहेत.
त्यामुळे आपोआपच छाती माझी उघडणार. छाती उघडली की श्वास मोकळा होतो. श्वास मोकळा होणं ही काय चीज आहे. आणि शरीराचं व्यवस्थापन आतून कसं करायचं. मी मगाशी सांगितलं आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार कोटी पेशी आहेत. एवढ्या पेशींपर्यंत ती प्राणशक्ती जायला पाहिजे, तो ऑक्सिजन जायला पाहिजे. त्यासाठी मी छाती थोडी बाहेर काढून दीर्घ श्वसनाला सुरुवात करणार आहे. कारण पहिलं जे श्वसन आहे ते उज्जायी प्राणायामच आहे. तो तुम्ही जेवढं डीप ब्रीदिंग कराल तेवढं तुमचा मंत्र उच्चार चांगला होईल. तर सुरुवातीला आपण एक्झरसाइज कसा असावा, म्हणजे सूर्यनमस्कार हा व्यायाम कसा असावा ते आधी आपण बघूया. हात वर, हँड्स अप, बॅकवर्ड बेंड. थोडं फास्ट करूयात. फास्ट. फॉरवर्ड बेंड. पुढे फॉरवर्ड बेंड. थोडं फास्ट करूयात. उजवा पाय मागे घ्या, वर बघा. डावा पाय मागे घेत. फ्लॅट टू फ्लोअर. फ्लॅट टू फ्लोअर. अष्टांग दंडवत. फ्रॉम देअर वी गो टू बॅकवर्ड बेंड. फॉरवर्ड बेंड. परत एकदा डावा किंवा उजवा पाय पुढे. युअर लेग इन फ्रंट ऑफ यू. लुक अप. बॅक टू ताडासन. हे आणखीन तुम्ही फास्ट केलं तर हा एक सूर्यनमस्कार व्यायाम म्हणून झाला. आणि साधारण 15 सेकंदामध्ये तुम्ही एक सूर्यनमस्कार नक्कीच पूर्ण करू शकता. आता याच्यामध्ये योगासनं कशी आहेत ते आता आपण बघूया. हे जे पहिलं आहे हे ताडासनच आहे. नमन मुद्रा केलेलं जे आहे. पाठीचा कणा म्हणजे आपल्या ईश्वराने आपल्याला दिलेला एक फार मोठा शॉक ॲब्सॉर्बर आहे. पाठीचा कणा, युअर स्केलेटन किंवा ज्याला आपण बॅकबोन म्हणू, युअर स्पायनल कॉर्ड इज अ टेलटेल इंडेक्स ऑफ हेल्थ. आपलं पुष्कळसं आरोग्य आपल्या स्पायनल कॉर्डवर अवलंबून असतं. म्हणून दर्शोपनिषदामध्ये त्याला विणादंड असं नाव दिले. पाठीच्या कण्याला विणादंड असं बहुमोल नाव दर्शोपनिषदामध्ये दिलेले. त्याच्यामध्ये 33 मणके आहेत पाठीच्या कण्यामध्ये. आणि 33 विटा एकमेकांवर रचाव्या तसे ते 33 मणके एकमेकांवर ठेवलेले आहेत. एक जरी वीट काढली तर काय होईल, सगळं अलाइनमेंट कोलॅप्स होईल. तर आमचं जे हे ताडासन आहे हे असं बघतं की तुमचा पाठीचा कणा सरळ राहील. आपण असे नाही उभे राहणार. बरेच जण असे पोक काढून उभे असतात, असे उभे असतात. ते टाळण्यासाठी पहिलं जे आसन आहे हे ताडासनच आहे. पाठीचा कणा सरळ आहे. हनवटी जमिनीला समांतर ठेवलेली आहेत. खांद्याची पाती आत घेतलेली आहे. छाती उघडणारे, श्वास मोकळा होणारच. आणि सगळ्या शरीराचं वजन आपल्या दोन्ही पायांवर एकसारखं विभागलेलं आहे. नशीब आपली पावलं बोलत नाहीत, नाही तर पावलं पावली आपल्या शिव्या घालतील. अरे काय तुझं वजन, कसं वाहून यायचं. त्यामुळे नशीब आपले ऑर्गन्स इंद्रिय बोलत नाहीत, नाही तर सारखे शिव्या घालतील. काय जेवला, केवढा जेवलायस, कसं पचवायचं, केवढं ते वजन कसं घेऊन जायचं. अख्ख्या शरीराचा भार एकसारखा. ताडासन इज अ डिफिकल्ट पोश्चर टू मास्टर. एवढं सोपं नाही आहे ताडासन. पण ते ताडासनाचे अनेक फायदे आहेत. त्यांनी अनेक व्याधी बऱ्या झाल्याची उदाहरणे. सो फर्स्ट योगासन ताडासन. मग हात वर, बॅकवर्ड बेंड, हँड्स अप, बॅकवर्ड बेंड. आता बॅकवर्ड बेंडला काउंटर बॅलन्सिंग इफेक्ट द्यायला फॉरवर्ड बेंड. सगळ्यात ही जी स्थिती आहे इट टेक्स लॉट ऑफ टाईम. हे सगळे 33 मणक्यांची माळ पुढे नेली आहे, जी मगाशी मागं नेली होती. आता एक पाय मागे घेऊया. टेक युअर लेग बिहाइंड, लुक अप. सगळ्यात महत्त्वाची सूर्यनमस्कारातली ही पोझिशन आहे, सगळ्यात महत्त्वाची. इट इन्व्हॉल्व्स एंटायर स्केलेटन. सगळा स्केलेटन तुमचा, हे बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर इट इन्व्हॉल्व्स एंटायर स्केलेटन, स्ट्रेचिंग ऑफ द मसल्स. टेक युअर लेग बिहाइंड, गो फ्लॅट टू फ्लोअर. अष्टांग दंडवतला जाऊयात. पूर्वी आपण मोठ्या लोकांना दंडवत घालायचो, ते आता आपण सगळं विसरलोय. गो फ्लॅट टू फ्लोअर. सोनिया गुड. हे बघा ही पोझिशन बघा तुम्ही कशी आहे. ही नुसती फ्लोअर नाही, हा दंडवत आहे. म्हणजे याला अष्ट अंग असं म्हटलेलं आहे, अष्टांग दंडवत. इथून आपण बॅकवर्ड बेंडला जाऊ, विच इज कॉल्ड भुजंगासन. किती सुंदर केलंय बघा. याला काउंटर बॅलन्सिंग इफेक्ट द्यायला फॉरवर्ड बेंड. बरोबर याच्या अपोजिट. एक मिनिट, हे बघा, हे बघा, हे किती छान केलेलं. हा पाठीचा कणा बघा कसा छान आहे. हा किती सुंदर आहे हा पाठीच्या कण्याचा शेप. कुठेही बाक नाही आहे त्याला. सो ब्युटिफुल इट हॅज बीन डन. अगेन आपण पूर्वी मागाची स्टेप घेणार होतो. टेक युअर लेग इन फ्रंट ऑफ यू, लुक अप. लुक अप.
करेक्ट. यू हॅव टू लुक अप ॲज इफ यू आर लुकिंग ॲट द लॉर्ड सन. मान आणि छाती ताणलेली आहे. बॅक टू ताडासन. तुमच्या लक्षात आलं असेल 9 ते 10 योगासनं इथे ऑलरेडी झालेली आहेत. भुजंगासन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पण मला नाही वाटत सापाने कधी फेअर अँड लवली क्रीम वापरलं असेल. तुम्ही सापाची स्किन बघा, अतिशय उत्तम स्किन असते सापाची. त्याचं डायजेशन अतिशय सुंदर असतं म्हणून त्याची स्किन चांगली असते. सापाचे डोळे अतिशय तीक्ष्ण आणि पॉवरफुल असतात. सापाची मेमरी चांगली असते आणि ही इज व्हेरी क्विक इन ॲक्शन. तुम्ही भुजंग जर बघितला असेल, इज व्हेरी क्विक लाईक दॅट. तुम्ही जर ही सगळी योगासनं केली, तुमची चपळता वाढेल, फ्लेक्झिबिलिटी वाढेल. हे ऑलमोस्ट चकट फ्री आहे, सगळं फ्री आहे. आपल्याला काय त्याच्यासाठी वेगळं काय करायचं नाही. लोक जिममध्ये जातात, 200-300 कॅलरी जातात, बाहेर येतात, वैशालीत जाऊन बटाटे वडा खाऊन घरी. परत बाळ दिसायला टुणटुणीत ते टुणटुणीत. बघ ना येड्या, अरे वजनच कमी नाही होत. अरे कसं कमी होईल तुझं? तर हे जे सगळं आहे, माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तुम्ही जर चांगला व्यायाम, योगासनं, सूर्यनमस्कार केली तर तुमची अन्नाची गरज सुद्धा कमी होते. कारण प्राणशक्ती ती गरज भागवते. काही लोक म्हणतात नको नको, अन्नाची गरज कमी करू नका. वी एन्जॉय इटिंग. यू एन्जॉय इटिंग देन यू विल पुट ऑन वेट. परत एकदा बघा ही सगळी योगासनं. हँड्स अप, बॅकवर्ड बेंड, फॉरवर्ड बेंड, पुढे वाकूयात. टेक युअर लेग बिहाइंड, लुक अप. इथे तुम्ही सुद्धा प्राणायाम करू शकता. ते पुढच्या ह्याच्यात आपण बघूयात. टेक अनदर लेग बिहाइंड, गो फ्लॅट टू फ्लोअर, अष्टांग दंडवत. बॅकवर्ड बेंड, लुक अप, व्हेरी इम्पॉर्टंट पोझिशन. त्याच्याबरोबर काउंटर बॅलन्सिंग इफेक्ट द्यायला फॉरवर्ड बेंड. सी किती छान केले बघा, डोकं टेकलंय जमिनीला. हो, बेस्ट इट हॅज बीन डन. अनदर लेग, विल टेक अनदर लेग इन फ्रंट ऑफ अस, लुक अप, वर बघा. श्वास मोकळा होणारच. बॅक टू ताडासन. आता याचे मंत्र बघा किती पॉवरफुल आहेत. ते मंत्र म्हणण्याचं सुद्धा एक टॅक्ट आहे. आमच्याकडे युरोपमधनं, अमेरिकेमधनं खूप लोक योग शिकायला येतात आणि ज्यांनी कधीही टेबल खुर्ची सोडली नाही, तुम्ही त्यांचं वज्रासन आणि पद्मासन अगदी बघण्यासारखं असतं. इतकी सुंदर योगासनं करतात ते, पर्टिक्युलरली पद्मासन, वज्रासन. फारच सुंदर. मी तर नेहमी म्हणतो की टी व्हीवरची एकता कपूरची एखादी तरी सिरियल वज्रासनात बसून करावी. जर बसून दाखवा वज्रासनात. मुसलमान लोकांकडनं शिकण्यासारखं आहे वज्रासन कसं असावं. वज्रासन, वज्रासन, पाय फोल्ड कर. एक तरी सिरियल 15-20 मिनिटं जरी आपण टी व्ही बघताना असे बसलो, तुम्हाला कधी नी रिप्लेसमेंट करावी नाही लागणार. नाही तर ह्या गुडघ्याला 2.5 पेट्या, ह्या गुडघ्याला 2.5 पेट्या, 5 पेट्या असतील तर नी रिप्लेसमेंट तुम्ही करू शकता. तुम्ही असे बसलात तर तुमचे अनेक सांधे, आपल्या कमरेच्या खालीच जवळजवळ 72 सांधे आणि 36 हाडांची गर्दी आहे कमरेच्या खालीच. वज्रासनामुळे तुमचं डायजेशन सुधारेल. याच्यात तुम्ही प्राणायाम करू शकता, सरळ बसू शकता. मी तर फारसं कधी टी व्ही सिरियल बघत नाही. मला घरात सिरियल किलर म्हणतात. पण जर तुम्हाला टी व्ही बघायचा असेल निदान तुम्ही अर्धा तास असं बघा. यू विल गेट मेनी बेनिफिट्स ऑफ वज्रासन. आता याच्यात प्राणायाम कसा करायचा बघा. एका सूर्यनमस्कारामध्ये तुम्ही बेस्ट उज्जाई प्राणायाम करू शकता. ओके, स्टार्ट डीप ब्रिदिंग. डीप बाय चेस्ट. थोडे हात वर. हात. इनहेल डीप, दीर्घ श्वास घ्या. इनहेल डीप. हँड्स अप, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत म्हणजे ब्रीद आउट करत फॉरवर्ड बेंड. ब्रीद आउट अँड फॉरवर्ड बेंड. ब्रीद इन, टेक युअर लेग बिहाइंड. श्वास घ्या, पाय मागे घ्या, वर बघा. श्वास रोखून ठेवा. मी आता कुंभक पण झाला. श्वास सोडत अष्टांग दंडवत. श्वास सोडत अष्टांग दंडवत. इथे सुद्धा तुम्ही एक दीर्घ श्वास घेऊन सोडू शकता. आता श्वास घेत घेत बॅकवर्ड बेंड. इनहेल डीप, गो टू बॅकवर्ड बेंड, लुक अप. श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. पायाची बोटं आत घ्या देशपांडे. हे बघा, तुम्ही तुमच्या इथे लक्षात येईल ते टाचा पूर्ण खाली टेकलेले आहेत. इकडे बघा तुम्ही, जाधवांनी पूर्ण टाचा खाली. त्यामुळे हा जो स्ट्रेच आहे मसल्स, हा इथे तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. आता श्वास घेत पाय पुढे घ्या. इनहेल डीप, टेक युअर लेग इन फ्रंट ऑफ यू, लुक अप. होल्ड ब्रेथ, होल्ड ब्रेथ. ब्रीद आउट म्हणजे श्वास सोडत बॅक टू ताडासन.
म्हणजे हे सुद्धा एक सायकल सूर्यनमस्काराचं तुम्ही साधारण 40 ते 45 सेकंदमध्ये पूर्ण करू शकता. म्हणजे व्यायाम झाला, योगासनं झाली, प्राणायाम झाला. आता मंत्र बघा किती इफेक्टिव्ह आहेत. विल चॅन्ट द मंत्र नाऊ, फॉलो मी. ओम ह्रूम सूर्याय नमः. मोठे. ओम ह्राम मित्राय नमः. स्टार्ट. डू फास्ट. एकदम फास्ट करूयात आता. सी द ॲक्शन्स. पुढे वागताना गुडघ्यात पाय वाकवलेले नाही आहेत आणि डोकं गुडघ्याला टेकलंच पाहिजे असाही काही नियम नाही आहे. कारण मोठं कलिंगड असेल तर गुडघ्याला डोकं कसं काय टेकणार. पण सुरुवातीला जर आपण हळू प्रकारात जर केले तर हळूहळू वजन कमी होऊन तुमची फ्लेक्झिबिलिटी निश्चितच वाढेल. पुढचे 2 मंत्र म्हणूयात. ओम ह्रौम खगाय नमः. ओम ह्राम भास्कराय नमः. या स्टार्ट. इनहेल, एक्झेल. श्वास सोडत पुढे, श्वास घेत पाय मागे घ्या, वर बघा. श्वास सोडत अष्टांग दंडवत, फ्लॅट टू फ्लोअर. श्वास घेत घेत बॅकवर्ड बेंड, अप. श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. श्वास घेत पाय पुढे, लुक अप. श्वास सोडत बॅक टू ताडासन. सो लाईक दॅट दे आर 5 in 1. आता हेच तुम्ही कोवळ्या उन्हात किंवा साधारण 10:30-11च्या उन्हामध्ये जर सूर्यनमस्कार घातले तर तुम्हाला व्हिटॅमिन डी सुद्धा चकटफू मिळेल. असे हे आमचे सूर्यनमस्कार आहेत. हे आहेत मिसेस आरती रानडे, आमच्या योग टीचर आहेत, कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रामला मदत करतात. मिसेस रेखा चितळे, मिसेस परवीन गवंडी, मिस्टर जाधव फ्रॉम पुना हॉस्पिटल, मिस्टर आफळे फ्रॉम पुना हॉस्पिटल, मिस्टर देशपांडे आमच्या इन्स्टिट्यूटचे आहेत, मिस्टर अभिजित भिडे, शी इज अ सोनिया फ्रॉम USA, अमेरिकेमध्ये ती योग शिकवते. आणि ह्या फ्रेंच टीचर आहेत आमच्या मिसेस तेजश्री कोपर्डे. सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. थँक्यू व्हेरी मच. हे सूर्यनमस्काराचं पुस्तक लवकरच आम्ही इंग्लिशमध्ये पण काढतोय सकाळतर्फे. सकाळची जी टीम आहे, मिस्टर आशुतोष रामगीर, मिसेस दीपाली चौधरी आणि मिसेस अश्विनी महाजन यांची ह्या सूर्यनमस्काराच्या पुस्तकाच्या वेळी खूपच मदत झाली. आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे आणि माझ्यातर्फे मी ह्या सगळ्यांचं नक्कीच आभार मानतो. आणि साप्ताहिक सकाळमध्ये माझे दर शनिवारी मी गेले 2 वर्ष साप्ताहिक सकाळमध्ये लेख लिहितोय. तुम्ही जरूर वाचा. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हेल्थच्या खूप टिप्स मिळतील. साप्ताहिक सकाळच्या मिसेस ऋता बावडेकर, मिस्टर देवधर आणि मिस्टर पवार, मिस्टर मल्हार अरणकल्ले यांनी आम्हाला वेगवेगळी प्रोत्साहन देऊन हे लेख लिहायला मदत केली. त्याबद्दल मी ह्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर प्रवीण मसालेवाले, राजकुमार चोरडिया स्वतः सूर्यनमस्कार घालतात म्हणून त्यांच्या हस्तेच हे सूर्यनमस्काराचं पुस्तक पब्लिश केलेलं आहे. बाहेर हे पुस्तक विक्रीला आहे, आपण पाहिजे तर घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.